सर्वांना माझा नमस्कार. मी वैभव विजय तिडके. माझा नीट 2025 मध्ये स्कोअर 555 आहे. बायोपासून सुरुवात केली. बायो बी थोडंसं क्वेश्चन्स लेंदी, वाचायला वेळ लागत होता. वैभवला आम्ही कधीही असा फोर्स केलेला नाही की तू MBBSच करावं. टीम IIB जी आहे तर त्या टीम IIB वर आम्ही 100% विश्वास टाकलेला होता आणि तो विश्वास आमचा सार्थ ठरलेला आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी वैभव विजय तिडके, राहणार जालन्याचा. मूळगाव माझं कुणकी, लातूर जिल्ह्यामध्ये. माझा नीट 2025 मध्ये स्कोअर 555 आहे आणि ऑल इंडिया रँक 10,185 आहे. माझे वडील शिक्षक आहेत. MBBS करणं हे तर मी लहानपणीपासूनच कसं ठरवलं हे माहीत नाही मला, पण ते खूप सूट झालं मला. घरच्यांची शिकवण होती की समाजासाठी काहीतरी करायचं, आपली नीतिमत्ता, इंटेंट चांगला ठेवायचा. इंटेंट हा खूप गरजेचा आहे. तर मग MBBS ही अशी फील्ड आहे किंवा मग डॉक्टरी अशी फील्ड आहे ज्यात खूप काम बी करता येईल आणि समाजासाठी खूप काही करता येते. याच्यात खूप अजून हे झालेलं नाही, त्याच्यामुळं समाजाचा सुधरू शकतो. हीच मग लहानपणीपासून घरच्यांची हे ते शिकवण होती, त्याच्यामुळं MBBS करणं ठरवलं. पेपरच्या दिवशी खरं तर मी पूर्ण झोप घेतली होती, कारण की शांत मन राहील म्हणून झोप घेणं गरजेचं होतं. मग मी थोडं वेळ मेडिटेट केलं. मग घरच्यांशी, माझ्या मोठ्या भावाशी, मित्रांशी बोललो. मग देवळात गेलो, दर्शन घेतलं देवाचं. मी खूप आनंदात होतो की हा दिवस आहे की आपल्याला आपल्या कष्टाचं फळ भेटेल. मग मी सेंटरवर गेलो. सेंटर माझं नांदेडलाच होतं. मग गेलो, जसं जसं सेंटर जवळ येत गेलं तसं मला नर्वसनेस फील व्हायला लागलं, बॉडीचं टेम्परेचर वाढायला लागलं. मग एक पाऊण तास अगोदर मी सेंटरमध्ये एंट्री घेतली, चेक ते सगळं करून. त्याच्यानंतर मग तिथं थोडं कम्फर्टेबल केलं स्वतःला की काही नाही, ओके सगळं. तर मग जसा पेपर हातात आला, सगळ्यात पहिले उघडल्यानंतर फिजिक्स दिसलं. मग फिजिक्स जसं मी पेपरला ओव्हरव्ह्यू करून घेतलं असतो की कसं आलंय. तर मग जसं मी फिजिक्सला पाहिलं तर फिजिक्स काहीतरी वेगळं दिसलं की हे थोडं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स आलंय, टफ असू शकतं. तर मग मी सरळ बायोवर गेलो आणि बायोपासून सुरुवात केली. बायो बी थोडंसं क्वेश्चन्स लेंदी, वाचायला वेळ लागत होता. तर मग थोडं वेळ लागत होता, ते मला अंदाज येत गेलता, तरी पण मग वेळ लागला खूप. मग केमिस्ट्रीवर आलो. केमिस्ट्री ठीक होतं. केमिस्ट्री म्हणजे असं काही वेगळं नव्हतं. केमिस्ट्री सोपंच होतं म्हणजे. पण तरी बी OMR हे ते मिळून खूप वेळ झालता आणि फिजिक्ससाठी वेळ खूप कमी राहिला होता. तर फिजिक्समध्ये थोडं गडबड झाली, पॅनिक झालं, लास्टला टाईम नाही, हे नाही, खूप असं गडबडीत. मग फिजिक्सचे प्रश्न बी चुकले आणि जे येत होते ते पण गेले, त्याच्यामुळं मग थोडी गडबड झाली तिथं. मी तर पेपर झाल्यावर असा शॉक झालतो की रिॲक्शन काय द्यावं, म्हणजे मला समजतच नव्हतं की माझं रिॲक्शन काय असलं पाहिजे. मी खूप असा अचंबित झालतो. बाहेर आलो, वडिलांकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर तर थोडं स्माईलच होते, पण त्यांना माहीत नव्हतं माझ्यासोबत काय घडलंय. तर मग मी गेलो, सांगितलं असं झालं, थोडा अवघड आलता पेपर. तर मग वडील काही तसं रागवले नाही, त्यांनी सपोर्टच केलं की काही नाही, तू तुझं 100% दिलं. तर मला पॅरेंट्सने हमेशा असंच आपले 100% द्यायचं हेच शिकवलंय, त्याच्यामुळे मी माझं 100% दिलं हे मला पण माहीत होतं. तर मग मी काही टेन्शन तर राहीलच किती काही म्हणलं तर टेन्शन तर होतंच. पण मग पॅरेंट्सने थोडं हे काम केलं की टेन्शन नको घेऊ, तू जे होईल ते पुढं बघता येईल. तर मग टेन्शन मी काही इतकं घेतलं नाही. 2 वर्षाच्या माझ्या प्रवासात तर खूप काही झालंय. त्याच्यातली एक गोष्ट आहे, मी जेव्हा 11वीत नवा आलतो तेव्हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर्स चालू होते, जसं की केमिकल बॉन्डिंग, त्याच्यानंतर सेल डिव्हिजन, कायनॅमॅटिक्स, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तेव्हा माझा 1-1.5 महिना जॉन्डिसमध्ये गेला. माझं ब्लड 7 पॉईंटवर आलतं. तर सगळ्यात महत्त्वाचं हे की आपण आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. ते जे बॅकलॉग झालतं ते खूप असं हे झालतं की मी एक पॉईंटवर गेलतो की मी हार मानून घेईन. पण तेव्हा IIBच्या सपोर्टनी, पॅरेंट्सच्या सपोर्टनी, माझ्या मोठ्या भावाच्या गायडन्समुळं मला हार मानता नाही आली. मी हार मानली नाही आणि तिथून बाहेर येऊन आज मी तुमच्या समक्ष इथं बसलेलो आहे आणि बोलत आहे. तर पॅरेंट्सचा, IIBचा खूप सपोर्ट राहिलेला आहे. त्या सपोर्टमुळंच मला ते बॅकलॉग भरता आला.
मी त्याच्यातून बाहेर आलो आणि मग समोर मला एकदम छान पद्धतीने अभ्यास करता आला. तर आपली सगळ्यात टॉप प्रायोरिटी ही हेल्थ असली पाहिजे. हेल्थ इज वेल्थ, हे खूप गरजेचं आहे. टीम IIBचं तर खरं तर स्टार्टिंगपासून खूप सपोर्ट राहायचा. काही प्रॉब्लेम्स आले तर आम्ही डायरेक्ट सरकडे जाऊ शकत होतो की काय प्रॉब्लेम आहे, मॅनेजमेंटकडं पण, की आम्हाला पर्सनली काय प्रॉब्लेम्स येत आहेत. इथे खूप म्हणजे छानसं वातावरण आहे. असं असं हेल्दी कॉम्पिटिशन आहे खूप. असं पोरांमध्ये हे ते बॅच शफलिंग एक होत असते आमची, तर त्यांनी खूप हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण होते. तसंच एक मी कोट ऐकला होता कुठेतरी, मला सांगता येणार नाही कोणी म्हणला तो, पण एक कोट आहे खूप छान. इफ यू आर बेस्ट इन द रूम, यू आर इन द रॉंग रूम. हे खूप छोटी लाईन आहे, पण खूप महत्वाची, किंवा खूप त्याच्यात मागं खूप हे. तर मग ते एक खूप एन्व्हायरमेंट एक खूप अफेक्ट करते की तुम्ही काय घडताल. एन्व्हायरमेंट डिसाईड करतं, सराउंडिंग डिसाईड करते. तर शिक्षकांच्या एक्सपिरियन्समधून, आमचे सोबत जे मित्र होते त्यांच्या एक्सपिरियन्सपासून आम्ही खूप काही नवं इन्व्हेंट केलं आणि आम्ही खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचो. तर एक खूप छानसं वातावरण आम्हाला IIBत मिळायचं, सपोर्ट राहायचा. एक आमचे प्लॅन बीचे पेपर व्हायचे लास्टला. एक नवं केलं IIBने की फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम नाही यावं, जे टफ पेपर आलता. तर मग आम्हाला बायोमध्ये खूप हेल्पफुल राहिलं ते प्लॅन बीच्या पेपरमुळे. त्याच्यात प्लॅन बीच्या पेपरमध्ये लेंदी क्वेश्चन, त्याची प्रॅक्टिस खूप होती. त्याच्यामुळं थोडंसं हेल्पफुल हे राहिलं आम्हाला. माझ्या स्टडी प्लॅनचं जर सांगायचं झालं तर असा काही एक्स्ट्राऑर्डिनरी नव्हता, पण खूप सारे पोरं याच्यातच लॅक करतात असं मला जाणवलंय. खरं तर रोजचं रोज रिवाईज करणं, घरी गेल्यानंतर आज काय शिकवलं हे रिवाईज करणं खूप गरजेचं आहे. हे टॉप प्रायोरिटी तुमची. तर एक टेक्निक असते ऍक्टिव्ह रिकॉल म्हणून, ती तुम्ही वापरू शकता. मॅक्सिमम पोरं हेच करत नाही, रोजचं रोज रिवाईज करणं हे महत्वाचं आहे खूप. आपण आता विकली टेस्ट करतो, आपण विकली टेस्ट खूप गरजेचं आहे प्रॅक्टिससाठी, त्या खूप महत्वाच्या आहे. परंतु आपण विकली टेस्ट संडेला, आपण वेनसडे पासूनच त्याच्या मागं पळतो. तसं नाही करायचं. रोजचं रिवाईज झाल्यानंतर त्याच्यासाठी वेगळा टाइम काढायचा आणि मग त्याच्यासाठी अभ्यास करायचा. नाहीतर जे तुम्ही रोजचं रोज करणार नाही ते पुढच्या वेळेस जेव्हा विकली टेस्टमध्ये येईल तेव्हा तुम्हाला खूप प्रॉब्लेम होईल. त्याचं रिटेन तेवढं राहणार नाही. रोजचं रोज केलं ना तर रिटेन इतकं छान रिटेन राहतं की त्याची काही हेच नाही, विसरूच नाही शकत तुम्ही त्याला, जर रोजच्या रोज केलं तर. उद्या जेव्हा आजचं मी केलं तर उद्या जेव्हा क्लासमध्ये सर त्याच्याशी लिंक शिकवताल तर मग त्यांनी बी खूप मग समजतं सगळं. तुमचं सगळा चॅप्टर छान होतो, एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण होतो. तुम्ही म्हणजे फिजिक्ससाठी खरं तर प्रॅक्टिस करणं, फॉर्म्युला शीट, शॉर्ट नोट्स तुम्ही बनवू शकता. केमिस्ट्रीसाठी पण शॉर्ट नोट्स. ऑर्गॅनिकचं जर म्हणलं तर रनिंग नोट्स सरनी खूप छान बनवून दिल्या. आम्ही NCERT पण वाचली होती. तर रनिंग नोट्स ऑर्गॅनिकसाठी महत्वाच्या आहे. इनऑर्गॅनिक समजून घेणं बी गरजेचं आहे. आपण पाठांतर तर करावंच लागेल इनऑर्गॅनिकचं, पण समजून घेणं बी गरजेचं आहे. त्याला समजू शकतो आपण. IIBत खूप छानपणे शिकवतात, त्याच्यामुळे आम्हाला समजत पण होतं. आणि फिजिक्ससाठी तर मेन प्रॅक्टिसच आहे. आणि बायोला जितक्या वेळेस NCERT वाचताल, हायलाईट करताल, तेच महत्वाचं आहे. तर तुम्ही हे जर फॉलो केलं तर तुम्ही 80 ते 90% पोरांच्या समोर गेले. तर ही ऍक्टिव्ह रिकॉल नावाची जी पद्धत आहे किंवा टेक्निक आहे ही खूप छान आहे. ही मी स्वतः फॉलो करायचो, माझे मित्र बी फॉलो करायचे आणि आमचं सगळं व्यवस्थित व्हायचं, पण रिटेन पण राहायचं. पेपरमधली एक चूक जर म्हणलं तर आता ही सगळ्यांची गोष्ट एकच आहे. सगळ्यांना टाइम मॅनेजमेंटमध्ये थोडं हुकलं, असं झालं सगळ्यांसोबत झालंय ते. आणि तिथं जसं आम्ही बायो सॉल्व्ह करत गेलो, बायो बी लेंदी खिचत गेलं, त्याच्यानंतर केमिस्ट्री केलं, तर आम्हाला एक्सपेक्ट होतं की हे थोडे मॉडरेट आहे ते सोपं असेल, फिजिक्स सोपं असेल. म्हणजे पाहून वाटत नव्हतं पण सोपं असेल असा अंदाज होता. म्हणजे प्रिव्हियस पेपर जे पाहिलेले आहेत आम्ही त्याच्यानुसार फिजिक्स थोडंसं सोपं राहील असं वाटत होतं. पण जसं फिजिक्सवर गेलो, टाइम पहिलेच कमी, आणि त्याच्यानंतर जसं फिजिक्सवर गेलो मग जी पॅनिकिंग सुरू झाली. आणि पॅनिक होणं हे सगळ्यांसोबत नॅचरल गोष्ट आहे, सगळ्यांसोबत झाली. पण जर आम्ही पॅनिक नसतं केलं तर गोष्ट काहीतरी वेगळी असली असती. जे फिजिक्सचे येणारे प्रश्न होते ते तरी गेले नसते आणि स्कोअर इम्प्रूव्ह झाला असता. तर टाइम मॅनेजमेंट आणि तुम्ही कसा पेपर एक्झिक्यूट करता
हे खूप महत्त्वाचं आहे. 2026च्या ॲस्पिरंट्सला जर काही सांगायचं असेल तर एक गोष्ट मी खूप अनुभवली आहे सगळ्यांना पाहून, किंवा जे आता 2026मध्ये जे देणार आहेत एक्झाम, ते सर्व लेंदी प्रश्न आणि हार्ड प्रश्नाच्याच मागं लागले. त्यांचे बेसिक कन्सेप्टच क्लिअर नाही. आता जसं की एक्झाम्पल, हाय जम्पची तयारी करतो आपण, म्हणजे जे करतात, तर पहिले एक रन घ्यावा लागत असतो हाय जम्पसाठी. हाय जम्प म्हणजेच काय? अवघड प्रश्न, लेंदी प्रश्न, त्यासाठी एक रन घ्यावा लागतो. हा रन म्हणजे बेसिक प्रश्न किती करता तुम्ही, त्याने एक कन्सेप्टची क्लिअरिटी भेटते. त्यांनी समजते की हे नेमकं कन्सेप्ट आहे कसं, आणि हे प्रश्न केले तरच कळते. तर मग कधी पण पहिले बेसिक प्रश्नांपासून सुरुवात करायची, जसा चॅप्टर चालू आहे किंवा संपला आहे. तर बेसिक प्रश्न आणि कन्सेप्ट क्लिअर करायचा, मग हाय जम्प घ्यायचं. म्हणजेच आपण लेंदी प्रश्न, अवघड प्रश्न यांची प्रॅक्टिस करणं, आणि ही खूप गरजेची आहे. आता तुम्ही 2026मध्ये एक्सपेक्ट नाही करू शकत पेपर कसा येईल. इझी आला तर ओकेच आहे, आणि अवघड आला तरी तुम्हाला त्यासाठी पूर्णपणे तयार राहावं लागेल. तुमचे मेंटली स्ट्रॉंग राहावं लागेल. मेंटॅलिटी अशीच ठेवायची की पेपर कसा का येईना, आपण आपलं 100% द्यायचं. आपण घाबरायचं नाही, पॅनिक करायचं नाही. आता आमच्यापासून शिका तुम्ही, की आम्ही पॅनिक केलं त्याच्यामुळे गोंधळ झाला. तुम्ही जर पॅनिक नाही केलं तर तुम्ही स्टार राहताल 2026चे. मित्रांचं सहकार्य जर म्हणलं तर मित्र खूप कामी येतात. म्हणजे जे आमच्या सोबतचे रूममेट हे ते होते, त्यांच्यासोबत खूप म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन बी राहायचं. आणि जेव्हा पेपर झाला त्याच्यानंतर दरवेळेस आपल्याला पॉसिबल नाही की आपण टीचरकडून म्हणजे शिक्षकाकडे जाणार, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह जाणून घेणार. तर कधी मित्रांकडून कळते की हा प्रश्नाचा पर्स्पेक्टिव्ह कसा असला पाहिजे, याचा अप्रोच माझं कोण चुकलं, हे खूप व्हॅल्युएबल डिस्कशन्स असतात. तर मग सराउंडिंग खूप गरजेची आहे. त्यांनी खूप चांगले चांगले डिस्कशन्स होतात की, आणि प्रश्न पण, आता प्रश्न विचारायला बी समोरच्या माणसाला आलं पाहिजे खूप काही. तर मग एक असे चांगले चांगले प्रश्न किंवा मग व्हॅल्युएबल डिस्कशन्स की कोण चुकलं, म्हणजे एकामेकाशी खूप चांगलं हे राहतं. या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्हाला खूप काही सॅक्रिफाईस करावं लागेल. तुम्ही नो म्हणणं शिका. मित्र जर बाहेर फिरायला चालले, पॅरेंट्स किंवा फॅमिली, कोणता इव्हेंट आहे फॅमिलीचा, पॅरेंट्स बोलवायले की ये म्हणून, तू काही नाही 2 दिवसांनी काही नाही होत, तसं नाही करायचं. आपल्याला नो म्हणणं शिकायचंय. आपण नो म्हणायचं. आपली खरं गरज इथं आहे, IIBचे लेक्चर्स करणं हे महत्वाचं आहे. बॅकलॉग कधीच होऊ द्यायचं नाही. बॅकलॉग खूप कठीण आहे, नंतर त्या लेवलचं होत बी नाही ते प्रिपरेशन. मग तर तुम्हाला नो म्हणणं शिकणं आहे. आपली वेळ नंतर आहे. जेव्हा आपण एकदा एक्झाम क्लिअर करून घेईल तेव्हा मग आपल्याला खूप काही ऑपॉर्च्युनिटीज भेटतात की हे पॅशन फॉलो करता येतं, फिरायला जाता येतं, तुम्हाला पूर्ण देश बघता येतं. तर मग ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गुंतू नका. इव्हेंट्स आणि इकडं फिरायला जायचं, तिकडं फिरायला जायचं. आपल्या भारतात खूप सारे इव्हेंट्स येतात, आपले खूप सारे फेस्टिवल्स असतात, पण आपल्याला महत्त्वाचं सध्या हे आहे 2 वर्षासाठी. त्याच्यामुळं नो म्हणणं शिका, आणि बॅकलॉग कधी होऊ देऊ नका, आणि चांगल्या रीतीने अभ्यास करा. मी विजय नारायणराव तुडके. माझं एज्युकेशन MA BEd झालेलं आहे, आणि मी सहशिक्षक आहे. वैभवला आम्ही कधीही असा फोर्स केलेला नाही की तू MBBSच करावं, किंवा म्हणजे माझ्या मोठ्या मुलावर किंवा वैभववर आमची मतं जी आहेत तर ती कोणती मतं लादली नाहीत. तर ते करिअर निवडण्यासाठी त्यांना मी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं होतं. वैभव लहानपणापासूनच त्याला सहज कोणी विचारलं की भविष्यात तुला काय व्हायचं, तर वैभव MBBS व्हायचं, डॉक्टर व्हायचं, म्हणजे असं म्हणायचा. आणि ते आज त्यानं वास्तवात उतरण्याचं काम जे आहे तर ते वैभवनं केलेलं आहे. या 2 वर्षाच्या काळामध्ये वैभवला कधी कमी जास्त मार्क व्हायचे, मात्र आम्ही कधीच त्याला याबद्दल असं फारसं हे केलेलं नाही. म्हणजे ही जी काही नीटची एक्झाम आहे तर ती जगात ज्या काही कठीण एक्झाम आहेत तर त्यातली एक मानली जाते. आणि 11वी + 12वी असा 2 वर्षाचा सिलेबस जो आहे तर तो या नीटच्या एक्झाममध्ये येतो. 11वी जोपर्यंत आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांचा किंवा वैभवचा जे काही स्कोअर आहे तर तो चांगला यायचा. मात्र 11वी + 12वी ही झाल्यानंतर थोडं म्हणजे कधी कधी मार्क त्याचे कमी जास्त व्हायचे.
मात्र आम्ही कधी त्याच्यावर असा प्रेशर किंवा दबाव जे आहे तर ते कधी टाकलेलं नाही. का तर याची जाणीव होती की 2 वर्षाचा सिलेबस असल्यामुळं थोडंफार म्हणजे अभ्यासाला तेवढा वेळ द्यायचा आणि तेवढं सगळं हे करायचं म्हणजे थोडे कमी जास्त मार्क व्हायचे. मात्र म्हणजे पालकांना माझी एवढीच विनंती आहे की मार्क कमी जास्त होऊ शकतात, म्हणजे कुठपर्यंत की म्हणजे IIBच्या ज्या शेवटच्या 2 महिन्याचा जो कालावधी आहे ना, तर तिथपर्यंत विद्यार्थ्यांना फारसं हे करणं मार्काच्या बाबतीमध्ये कमी जास्त मार्क जे आहे तर ते होत राहतात. इथपर्यंत फारसं बर्डन किंवा ताण जे आहे तर ते विद्यार्थ्यांना देऊ नये. मी असं वैभवला फारसा ताण जे आहे तर ते दिलेला नव्हता. मात्र त्याबरोबर नेमका आपला मुलगा काय करतोय हेही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. अभ्यास कर म्हणून सांगणं आपलं 100% जे आहे इतराशी आपली तुलना न करता आपण आपल्या मनातून म्हणजे 100% आपण देणं हे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी ते केलं पाहिजे. आपलं विद्यार्थ्याचं कामच ते आहे, अभ्यास करणं हे विद्यार्थ्याचं काम आहे, हो की नाही. इथे येऊन जर तुम्ही उगं विनाकारण या त्या वाईट मुलांच्या संगतीला लागून इकडं तिकडं जर वेळ घालत असाल तर ही म्हणजे तुम्हाला स्वतःला वाटत असेल की आपण पालकांना फसवतोय, पण हे पालकांना फसवणं नाही तर ते तुमचं त्याच्यामध्ये नुकसान आहे. तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या स्वतःच्या पायावर दगड टाकण्यासारखा प्रकार आहे. तर ते पालकांना तसं न फसवता तुम्ही जर मेहनत घेतली, वैभव म्हणजे 11वी पासून सातत्यानं आणि कंटिन्यू जो आहे तर तो सातत्यानं अभ्यास करतोय आणि याच्यामुळं त्याला नक्कीच या 2025च्या एक्झाममध्ये त्याला फायदा झालेला आहे. विद्यार्थ्यांनी जर कंटिन्यू आणि सातत्यानं अभ्यास केलं तर यश फारसं तुमच्यापासून दूर नाही, हेच या निमित्तानं मी विद्यार्थ्यांना सांगू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशा प्रकारची आहे की टीम IIB जी आहे तर त्या टीम IIBवर आम्ही 100% विश्वास टाकलेला होता आणि तो विश्वास आमचा सार्थ ठरलेला आहे. तर IIBचं म्हणजे शिक्षक आहेत, इथलं मॅनेजमेंट आहे, इथले मटेरियल आहे, इथल्या होणाऱ्या टेस्ट आहे, त्यांचं गाईडलाईन आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच तुमचं यश हे तुमच्या नजदीक आहे, तुमच्या जवळ आहे. मी IIBचा 2 वर्ष ऑफलाईन क्लासरूम स्टुडंट आहे. नीट 2025 मध्ये मला 555 मार्क आहेत आणि ह्या मार्क्सवर मला महाराष्ट्रातले टॉप GMC तर मिळूनच जाते. मी माझ्या नीट 2025 मधल्या यशाचे श्रेय माझ्या फॅमिली, फ्रेंड्स आणि टीम IIB देतो. थँक्यू टीम IIB. थिंक नीट, थिंक IIB.